त्याच्यात बोलायलाच लावू नका. आता तुम्हाला काल सांगितलं मी, मराठ्यांचे आंदोलन हाताळताना गुढी गुलाबीनं हाताळायचं. ते बाकीच्या भानगडीत पडायचं नाही. दिल्लीच्या आंदोलनाचं कसं केलं, ते शेतकरी आंदोलनाचं कसं केलं, पंजाबचं कसं केलं, ह्या भानगडीत मस्तंग नाही पडायचं, अजिबात नाही पडायचं. आणि ते स्वप्न कधीच बघायचं नाही त्यांसारखं हाताळून. काय तुमचं गोळ्या बंदुकी असत्या, इथं काही चलत नसतं. मला नावीला तर मग आरेला कार्य करावं लागतं. मनोज जरांगे आता पूर्णपणे राजकीय झाले तसं प्रवीण दरेकर म्हणतात, आणि राजकारणासाठी मराठा समाजाचं प्लॅटफॉर्म जरांगेंनी तयार केलंय. खरं बोललं का बघ यांचं असं, यांना खरं बोललं की पूर्णपणे राजकारणी झाले आणि हे झाले, त्यांनाच मान्य आहे. ते इकडे आलेच नसते, कशामुळे आले विचारा त्यांना. मी जे बोलतो, मी एक समाज म्हणून बोललो, खरं ते मांडलं, हे काम मी केलं. मांडायचं ते बोलले, मी बोललो, इथून पुढं बोलायचं नाही.